नमस्कार, मी निसर्गप्रेमी संदीप खाडे. कसे आहात तुम्ही? तर खूप दिवसानंतर आपण शेतामध्ये गहू लावला होता. तर आज ते आपण गहू उपटून गावाकडे त्याला आपण ओंब्या भुजणं किंवा उळा भुजणे अशा गोष्टीने आपण त्याला नाव आहे. तर चला आता आपण ओंब्या उपटायला जाऊया. तर बघू शकते आपण जे गावाकडल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद निर्माण करतोय, तर हेच ते. तर आता आपण हे उपटून घेऊया. हे बघा, एवढे आपल्याला उपटून झालेले आहेत. तर आता आपण यांना एक जागी ठेवून आता आपण हरभरा उपटून घेऊया. हरभरा जर म्हटला तर कच्च्या स्वरूपामध्ये त्याच्यात फायबर्स हा घटक प्रामुख्याने शरीरासाठी खूप फायद्याचा आहे. तर आपण आता हरभरा उपटून घेऊया. आपण शेतामध्ये हरभरा लावला आहे, तुम्ही बघू शकताय. हे फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात हरभऱ्यामध्ये असतात. तर आता आपण याला पूर्णपणे असं उपटून घेऊया आणि गावरान पद्धतीने आपण उळा या नावाने आपण याला शब्द आहे गावाकडे. तुमच्याकडे कोणत्या नावाने याला भाजल्यावरती काय बोलतात ते मला नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण आपल्याला पाहिजे तेवढं आपण याला काढून घेऊया. हे बघा, जेवढं मला हवा होता तेवढं मी आता उपटून घेतलेलं आहे. आता चला आपण याला भाजायची तयारी करूया. याच्यासाठी आपण शेतकरी मुलं आहोत. तर ज्यावेळेस आपण शेतामध्ये राबतो तेव्हा आपण कवळ्या करून ठेवतो राबाच्या. तर ती एक कवळी उचलून आणून आता तुम्हाला पुढं आपण कसा याला भाजूया ती प्रोसेस दाखवतो. तर आपण हे गवत आता गहू आणि हरभरा भाजण्यासाठी घेऊन जाऊया. बघू शकताय एवढ्या गहू आणि एवढा हरभरा आपण इकडं भाजण्यासाठी काढून ठेवलाय. आणि हे बघा, एवढं गवत त्याला पेटवण्यासाठी हे भाजण्यासाठी एवढं आपल्याला गवत लागणार आहे. तर आता तुम्हाला पुढे दाखवतो आपण कसा गावाकडे आपण उळा आणि ओंब्या भाजतो ते. बघू शकता आपण इकडे चूल पेटवून घेतलेली आहे. आग लावूया आपण हरभरा भाजण्यासाठी. जे गहू घेऊन त्याला गावाकडे आपण ओंब्या असं नाव आहे, शब्द आहे. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. तर असं जाळावरती आपण पूर्ण भाजून घ्यायचा. गहू म्हटलं तर फायबर्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स भरपूर अशा प्रमाणात गव्हामध्ये असते. गव्हाचे खूप सारे पदार्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतोय. छोट्या छोट्या गावाकडे गोष्टीमधून आनंद घ्यायला शिका. हे बघा, आता आपण पूर्ण याला भाजून घेऊया. तर आपल्या ओंब्या भुजून झालेल्या आहेत. तर आता आपण कच्चा हरभरा आहे तो भाजून घेऊया. अशा पद्धतीने आपण याच्यावरती टाकून घेऊया. थोडं तो फक्त काठीने आपण काठीच्या स्वरूपाने काठी तिकडे हलवत राहायचा. तर हे आहे गावाकडचं आनंदीमय जीवन. असं गावाकडे गोष्टी आपण करत असतोय. आणि खरं तर हाच आनंद आपण प्रत्येक क्षणाला घ्यायला पाहिजे. काठीच्या याने आपण असं पूर्णपणे याला भाजून घेऊया. तर बघू शकताय हरभरा भाजण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात. खूप आपल्या अंगाला हातांना जाळ लागतोय. तर हरभरा भुजणं सोपं नाही आहे. तर आपला आता पूर्णपणे भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकताय हे भाजलेल्या ज्या ओंब्या आहे, गहू आहे. तर याला आता आपण वेचून एक जागी घेऊन त्याला खाण्यासाठी आपण तयार करूया. सुपामध्ये आपण सगळ्या जमा केलेल्या आहेत ओंब्या. आणि इकडे बघू शकताय हा हरभरा पूर्णपणे असा भाजलेला आहे. तर तो पण आपण सुपामध्ये जमा करून घेऊया. तुम्ही बघू शकताय आपण पूर्णपणे ओंब्या आणि हरभरा एकत्र सुपामध्ये जमा करून घेतलेला आहे. त्याला आता सगळं व्यवस्थित पाकडून आपण एक जागी त्याला खायला घेऊन बसूया. अशा पद्धतीने आपण हे ओंब्या घेऊन चोळून बघा, जी खाण्याची मजा असते तर ही मजा फक्त गावाकडेच बघायला भेटते. तुम्ही बघू शकताय हा भाजलेला गहू खूप छान असं लागतोय. तुम्ही बघू शकताय हे आमचा किलबल परिवार कसं आनंद घेतोय. ह्या गोष्टी आपण गावाकडेच घेतो, बघू शकताय. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.